दत्तप्रभू जगात सुख शांती समृद्धी नांदून दे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी घेतले श्री दत्तप्रभू श्री रेणुका मातेचे दर्शन. परमपूज्य महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे दर्शन घेत तब्येतीची केली विचारपूस. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण यांनी अचानकपणे माहूर गडावरील श्री दत्तशिखर संस्थान गाठून श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेत महत श्री परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांचे दर्शन घेऊन तब्येतीची विचारपूस करत श्री दत्तप्रभू श्री रेणुका माता चरणी जगात सुख शांती समृद्धी नांदून दे अशी प्रार्थना केली. यावेळी श्री दत्तशिखर संस्थान येथे श्याम भारती महाराज यांनी अशोकराव चव्हाण यांचा सत्कार केला, तर श्री रेणुका देवी संस्थान येथे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी यांनी सत्कार मातेचा महाप्रसाद दिला. यावेळी श्री दत्तशिखर संस्थानसह रेणुका माता संस्थानवर सुरू असलेल्या विकास कामांचा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल चोपडे, उपविभागीय अभियंता DK भिसे यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव यांचे सोबत माजी आमदार अमरनाथ राजूरकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते गोविंदराव पाटील नागेलीकर, महापौर कविताताई मुळे, ज्येष्ठ नेते नामदेवरावजी केशव, प्रवीण साले, संजय देशमुख लहानकर, निलेश पावडे, किशोर भवरे, भाजपाचे तालुका अध्यक्ष निळूभाऊ मस्के, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे, डॉ. निरंजन केशवे, माजी जिल्हा सदस्य संजयभाऊ राठोड या नगराध्यक्ष अनिल वाघमारे, कांतराव घोडेकर, नगरसेवक गोपू भाऊ महामने, हाजी उस्मान खान पठाण, किशोरभाऊ जगत, अपिल बेलखोडे, विजय आमले, नंदकुमार जोशी सर, सय्यद रहमत अली, रामकिसन केंद्रे, अजय पवार यांच्यासह MIMचे युवा नेते इर्शादभाई मकरानी यांनी भेट घेऊन सत्कार केला. यावेळी नातह कैलास जेठे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.